नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे आपल्या शेतकरी पॅटर्न. आम्ही इंदापूरकर MH42 महाराष्ट्र राज्य. तर आपलं या सहर्ष स्वागत आहे चॅनलमध्ये. आपण या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची शेतीविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान या गोष्टीमुळे आपण याच्यामध्ये शेअरिंग करत असतो. तर अशा माहितीसाठी लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर पाहूया आपण लाईव्ह डेमो आपल्या समोर आहे. याच्यामध्ये ह्या घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त म्हणजे कमी खर्चामध्ये आपण कशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिकेज पाईपलाईन काढू शकतो याचं लाईव्ह डेमो आपल्या समोर आहे. याच्यामध्ये पाईप पहिल्यांदा खोदून करून घ्या, जेणेकरून 2-3 फुटाचा जे पहिली कशी पद्धत होती, खूप पाईप खोदायला लागायचा, परंतु तशी पद्धत तर राहिलेली नाही आता. कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये ही पद्धत आपल्या समोर आहे. याच्यामध्ये 1-2 फुटाचा पाईप आपण या ठिकाणी खोदला जातो. साधारणतः त्याच्यामध्ये हे पाईप आपल्या पाईपाच्या खाली एक दगड आहे. सप असल्यामुळं काय झाला विषय की त्याच्या पाठीमागं ते राहील सर्व गोष्टी किमान 4 बोटं तरी अंतर या पाईपाच्या खालून आपला हात गेला पाहिजे, जेणेकरून ते पाईप व्यवस्थितरित्या ज्यावेळेस आपण लिकेज करणार आहे ते मॅट त्याच्यावरती फिरले जाईल, आपला हात त्याच्या खालून गेला पाहिजे. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण खोदकाम केलं पाहिजे. तर चला तर पाहूया, आपल्या व्हिडिओला स्टार्ट केले आहे. यामध्ये आपण या गोष्टी काय काय वापरणार आहे याची नाव आपल्यासमोर. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी आपल्याला पावडर म्हणजे ते ज्या आपण फॅब्रिकेशनमध्ये ज्यावेळेस आपण बनवत असतो अशाच गोष्टीसाठी आपण लिक्विड कोणतं आहे, कशा पद्धतीने वापर केला जातो या गोष्टीचा आणि किती वेळामध्ये किती प्रमाणात करावा याचं या ठिकाणी आपण उदाहरण आपण या लाईव्ह डेमो आपण दाखवत आहोत. तर याच्यामध्ये ह्या गोष्टी काय कोणते मिक्स काय पहिल्यांदा पावडर याच्यामध्ये टाकली जाते, त्याच्यावर हार्नोल टाकले केमिकल, ह्या गोष्टी याच्यामध्ये मिक्स केल्या जातात टोटली. म्हणजे चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी मिक्स केल्या पाहिजेत आधी. आणि ह्या गोष्टी मिक्स करत असताना काळजी घ्यायची की कमी वेळामध्ये फास्ट या गोष्टी मिक्स झाल्या पाहिजेत. ते मिक्स करत असताना चांगल्या पद्धतीने करून घेतले पाहिजेत ह्या. आणि आता आपण या ठिकाणी मिक्स करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पाईपलाईन ज्यावेळेस लिकेज काढणार आहोत तर त्याच्यामध्ये एक प्रमाण असते की बाबा 2 इंची, 3 इंची किंवा 5 इंची जे पाईप असेल त्या प्रमाणात आपण या गोष्टी मिक्स करावेत, जेणेकरून पुढच्या गोष्टी आपल्या ते वेस्ट जाऊ नये. तशाच्यासाठी या गोष्टी आपण माहिती देण्याचं काम करतोय. तर टोटली आता हा विषय आपण मिक्स करण्यासाठी या ठिकाणी चालू झालेला आहे. तर विशेषतः आपल्या या पाईप लिकेजमध्ये काही गोष्टी दाखवण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे, की शेतकऱ्यासाठी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर हे पहिल्यांदा हे मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते पहिल्यांदा आपण या मॅटमध्ये साधारणतः मॅट त्या मिश्रण लिक्विडमध्ये आपण मिक्स करून आपण पाईपाच्या हात खालून ज्या जागेमध्ये आपलं जे लिकेज आहे त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा मॅट लावून घेतोय. आणि ते लिक्विडमध्ये मॅट भिजवल्यामुळं ते त्याच्यामध्ये चांगल्या